नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले नवीन बिझनेस प्रोडक्ट. संपूर्ण रेसिपी आहे, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं कॉस्टिंग पण आहेच. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. हिरवे मूग आपण घेतलेत 1/2 किलो. निवडून स्वच्छ करून पुसून बरणीत भरले होते. आता तेच आपण इथं घेतो आहे. वजनाला 1/2 किलो आहेत, 2 वाट्या भरलेत. आता काय करायचं आहे, बारीक गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे बारीक गॅस आणि जोपर्यंत कुरकुरीत होत नाही, मी नेहमी सांगते की तो पदार्थ कुरकुरीत व्हायला पाहिजे तोपर्यंत भाजायचे. इथं 8 ते 10 मिनटं झालेत. वेळेवर पुढं मागं होऊ शकेल गॅसच्या धगीवर म्हणजे फ्लेमवर आपल्या. आता एक कण खाऊन बघितला आहे मी, पण अजूनही कुरकुरीत पाहिजे तसा नाही झाला, म्हणून मी परत भाजायला सुरुवात केली आहे. साधारण 10 ते 15 मिनटं मला भाजायला लागलेत बारीक गॅसवर. जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. परत एक मूग काढला आहे, गार करते आहे आणि खाऊन बघते आहे. कुरकुरीत झाला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि गार होईपर्यंत ठेवून द्यायचा आहे. गॅस मी बंद करते. पूर्ण गार झालं की भेटूया. पूर्ण गार झालेले आहेत आपले मस्त मूग. ते मिक्सरवरनं फिरवलेले आहेत, 2 बॅचमध्ये फिरवते आणि चाळून घ्यायचे आहेत. असं दोन्हीही आपण करून घेऊया. जरा भरड हवं आहे, जरा. खूप भरड आणि खूप फाईन पावडर नको आहे आपल्याला. वरचा चाळा आहे तो काढून टाकू. आता हे मोजू आपले किती झालेत, तर सपाट वाटी साधारण आपल्या 2 वाट्या तयार झालेल्या आहेत. ही एक आणि दुसरी 2 वाट्या धरूया. आता हे पीठ बाजूला ठेवून देऊया. आता एक वाटीला जरा कमी असं तूप घेतलं आहे, थोडं तूप घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स त्यात तळून घ्यायची आहेत तुपात. काजू, बदाम आणि मगजबी. आता काजू आणि बदाम पहिला आपण छान त्याच्यावर तळून घेऊया आणि मग मगजबी घालू. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स इथं तुम्ही घालू शकता. काजू बदाम निम्मे छान तळून झाले की मग मगजबी घाला. मगजबीनं खूप सुंदर चव येते आणि शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळं मगजबी मुगाच्या लाडवात घालायलाच पाहिजे. आज आपण करतो हिरव्या मुगाचे लाडू. ड्रायफ्रूट्स आवडतील ते घाला. तुम्ही घरात करणार असाल तर पिस्ते घाला, पण बिझनेससाठी थोडंसं बघून घाला. संपूर्ण कॉस्टिंग सगळ्याचं आपण माप पुढं बघणार आहोत. आता त्याच कढईत थोडं परत तूप घातलं आहे आणि आपण जे आपण मुगाचं पीठ केलं होतं ते सगळं आपण भाजून घेणार आहोत. आता या लाडवात आपण असा नंतर एक पदार्थ घालणार आहोत की त्याचा थोडा उग्रपणा कमी होणार आहे आणि जे खाणार नाहीत ते सुद्धा नक्की आवडीनं खातील. नेहमीप्रमाणे आता आपण जसं बेसनाचे लाडवाला भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे, भाजत राहायचं आहे. तूप घालायचं आहे, भाजत राहायचं आहे. तुपाचं परफेक्ट प्रमाण मी आपण नंतर जेव्हा कॉस्टिंग काढणार तेव्हा दिलेलं आहे. 1 वाटी साधारण तूप इथं घेतलेलं आहे. हे एक भाजायला आपल्याला थोडा वेळ जाणार आहे. छान खमंग. आता हे सुद्धा आपल्याला नाही याचा भाजायला लागलं ना तरी इतका सुंदर वास सुटतो ना, किंवा इवन मूग जरी भाजत आले ना तरी त्याचा वास खूप छान येतो. आता हे असंच साधारण 12 ते 15 मिनटं भाजायला लागलेले आहेत मला. हे सगळं भाजून झालं की रंगही बदलतो. जरासं कण खाऊन बघत जावा त्याचा खमंगपणा आलाय का. सगळं बारीक गॅसवर भाजायचं आहे. 15 ते 17 मिनटं मी साधारण बारीक गॅसवर भाजते आहे आणि आता हे भाजून आपलं झालेलं आहे. रंग बदलला आहे, काढून ठेवायचं आहे. आणि आता परत 1 चमचाभर तूप घेतलं आहे आणि आता इथं कणिक घ्यायची आहे. रोज आपण चपात्या करतो ती कणिक घ्यायची आहे आणि भाजायची आहे. जसं आपण
कणकेचे लाडू करतो, गव्हाच्या पिठाचे लाडू करतो, तसंच ही कणिक मात्र फाईन पावडर असू देत, कारण आपण मुगाचं पीठ थोडंसं भरड काढलेलं आहे. त्यामुळं कणिक ही आपण छान बाइंडिंग होण्यासाठी आणि मुगाचा उग्रपणा कमी करण्यासाठी वापरणार आहोत. 1 वाटी आपण वापरलं आहे, साधारण 60 ग्रॅम असेल कणिक, म्हणजे पाव किलोला आपण 50 ते 60 ग्रॅम कणिक घ्यायची आहे आणि तीसुद्धा बारीक गॅसवर खमंग गुलाबीसर होईपर्यंत भाजायची. छान गुलाबी झालेली आहे. आता काय करायचं आहे, मुगाचं पीठ आपण भाजलेलं आहे ते पण ह्याच्यात घालू. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. कोमट झालं की आपण पुढं करणार. आता आपलं कोमट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये गूळ घालायचा आहे. 2 वाट्या साधारण गूळ आहे. वजनी प्रमाण पुढं आपण देतो आहे. गूळ घालून एक 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवून देणार. कोमट आहे, गरम नाही. आता इथं महत्त्वाची टीप, गूळ बारीक चिरा. थोडा माझ्याकडनं जाड चिरला किंवा घरात होता तो मी वापरला आहे, जाड चिरला गेला, फक्त बारीक हे करा. तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण काय करायचं आहे, थोडं मिश्रण घालायचं आहे, ते मिक्सरवर फिरवायचं आहे. हे बघा खूप छान झालेलं आहे. कसं फिरवायचं आहे म्हणून मी परत पुढचं दाखवते. मिश्रण आपण मिक्सरमध्ये घालायचं. आता याच्यात मी वेलदोड्याची पूड घातली आहे. तुम्हाला हवे असेल जायफळ पण घाला, खूप छान लागेल. आता चालू बंद करत फिरवायचं, चमच्यानं परत वर खाली करायचं, परत मिक्सर लावायचा, चालू बंद करायचा, परत चमच्यानं वर खाली करायचं आणि जोपर्यंत फाईन होत नाही, दोन्ही छान मिक्स होत नाही, हे बघा तोपर्यंत मिक्सरवर फिरवायचं आहे. आता सगळं आपलं मिश्रण छान झालेलं आहे. आता यामध्ये आपण मगाशी ड्रायफ्रूट्स तळले ते याच्यामध्ये घालूया आणि सगळं छान हातानं मिक्स करूया, कारण आपण एकाच बॅचमध्ये वेलदोड आणि जायफळची पूड घातली आहे. ती सगळी आपल्याला याच्यात छान मिक्स व्हायला पाहिजे. हातानं जेवढं छान मिक्स करता येईल तेवढं मिक्स करा, कारण ड्रायफ्रूट्स पण नंतर घातलेत. आणि मग आपण लाडू लगेच बांधायचे आहेत, ते काय ठेवून द्यायचं नाही. तुम्हाला जर मोठी ऑर्डर आहे तर तुम्ही मुगाचं पीठ बाहेरनं दळून आणा, चाळून घ्या आणि भाजून ठेवून द्या, ड्रायफ्रूट्स तळून ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला लाडू करायचे तेव्हा ते मिक्सरवरनं काढा, ड्रायफ्रूट्स घाला आणि लाडू वळा. जेव्हा मोठ्या क्वांटिटीत असेल तेव्हा आपण एकदम करू शकत नाही. म्हणून मैत्रिणींना जेवढं सोप्या पद्धतीनं सांगता येईल, जमेल तेवढं करायचं, मी सांगायचं द्यायचा प्रयत्न करते. असे सगळे लाडू बांधून झालेले आहेत. खूप सुंदर होतात, चव तर खूप अप्रतिम येते. करून बघा आणि मग मला सांगा. चला आता आपण काय करणार आहोत, पुढं कॉस्टिंग बघणार आहोत. हिरव्या मुगाचे लाडू आपण केलेले आहेत आणि त्याचं कॉस्टिंग आता आपण बघणार आहोत. हिरवे मूग मी पाव किलो आणले होते, साधारण घरच्या 2 वाट्या झाल्या 35 रुपये. कणिक त्यामध्ये आपण 1 वाटी घातली सपाट, 50 ग्रॅम 5 रुपये. तूप 100 ग्रॅम लागले, साधारण 1 वाटी 80 रुपये. गूळ 225 ग्रॅम घातला आहे, 2 वाट्या 15 रुपये. आता गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. अजून थोडं गोडीला हवा असेल तर पाव किलो गूळ तुम्ही घाला. साधारण पाव किलोचंच मी दर धरलेला आहे, त्यामुळं पाव किलो गूळ. आता गूळ कधी कधी खूप गोड असतो, कधी कधी अगोड असतो, त्यानुसार तुम्ही तिथं ठरवा. ड्रायफ्रूट्स म्हणजे आवडीनुसार घाला. त्याच्यात मगजबी नक्की घाला. वेलदोडा पूड 1 चमचा, जायफळ पूड अर्धा चमचा. ड्रायफ्रूट्समध्ये घरात करणार असाल तर पिस्ते घाला. जर बिझनेस असेल तर काजू, बदाम, मगजबी आणि अजून तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही याच्यात घालू शकाल. त्याचं साधारण मी 25 रुपये धरते आहे. 160 रुपये खर्च आला आहे. इतर आणि गॅस असा मी 20 रुपये धरते आहे. 180 रुपये. 180 रुपयेमध्ये आपले 625 ग्रॅम लाडू तयार झालेले आहेत. किलोचं प्रमाण जर धरलं तर 720 रुपयामध्ये आपला 2.5 किलो
250 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो लाडू तयार होणार आहेत. म्हणजे साधारण 160 ते 170 रुपयाला 1 किलो तुम्हाला कॉस्टिंग पडेल. तर मग त्याची तुम्हाला MRP ठरवायला लागेल 300 ते 350 रुपये. परत तुमचा कस्टमर बेस, एरिया याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता यामध्ये तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता, पण हेल्दीसाठी म्हणून मी इथं गुळाचा वापर केलेला आहे. सुंदर लाडू होतात, हे वेगळं मी सांगायची गरज नाही. कॉस्टिंग तुम्हाला काढून दिलेलं आहे, रेसिपी सगळी दिलेली आहे. चला मग काय करा, मस्तपैकी बिझनेस करा. जरा जरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, खरंच कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा. चला आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.